नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय आहे गुरुमंत्र का घ्यावा, कोणी घ्यावा, कशासाठी घ्यावा. गुरु या शब्दातच सगळं आहे आणि गुरुमंत्र कोणी का घ्यावा हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. याचं कारण असं की जेव्हा मी बऱ्याच जणांच्या घरी ते वास्तू व्हिजिटसाठी जाते, तर वास्तू व्हिजिट करताना माझ्या असं निदर्शनास आलं की त्यांच्या घरी अगदी आपण गौर कशी बसवतो की नाही, तर तशी अगदी मोठी मूर्ती बसवली होती देवीची. तर मी त्यांना विचारलं की ही मूर्ती कुठल्या देवीची आहे, तर म्हणाले की ही तुळजाभवानी आहे. एके ठिकाणी काळूबाई बसवली होती. तेव्हा मी त्यांना विचारलं की ही मूर्ती तुम्ही का बसवली, तर ते म्हणाले की आमच्या गुरूंनी बसवली ताई. तर म्हटलं अरे वा, किती छान. मग काय करता तुम्ही साधना, याची सेवा कशी करता. तर म्हणाले सेवा म्हणजे आम्ही ती रोज तिला हळद कुंकू वाहतो, पूजेमध्ये घेतो, जसं जमेल तसं. आणि मग म्हटलं साधना कशी करता, तर म्हणे साधना म्हणजे काय. तर म्हटलं गुरुमंत्र घेतला ना तुम्ही, गुरूंनी बसवली ना. तर म्हणले की हो, गुरुमंत्र घेतला आम्ही, पण गुरूंनी मंत्र जो दिला तर तो फक्त ठराविक वेळेलाच त्यांनी सांगितलं आहे तो म्हणायचा, इतर वेळेस म्हणायची गरज नाही. आणि साधना म्हणजे काय, तर म्हटलं जेव्हा तुम्ही गुरुमंत्र घेता तेव्हा तुमच्या गुरूंनी सांगितलं नाही का की तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा आहे, किती वेळा म्हणायचा आहे, ह्या देवीची साधना कशी करायची हे शिकवलं नाही तुम्हाला. तर म्हटलं नाही ताई, हे काहीच माहिती नाही. उलट ताई तुम्हाला एक खरं सांगू का, जेव्हा आमच्याकडं अशी ही मूर्ती बसली त्याच्यानंतर आमच्या घरात खरंच खूप प्रॉब्लेम्स चालू झाले. आम्हाला खूप कर्ज झालं. त्याच्यानंतर आमचं घर अगदी खाली गेलं. इतकी भांडणं, कटकटी, आणि असं वाटलं की हे असं का चाललं आहे, एवढी देवीची मूर्ती आपल्याकडे आली तरी. तर ताई काय ह्याचं कारण आहे. आणि त्याच्यानंतर मला जरा म्हणजे खूप अस्वस्थ झाले की गुरुमंत्र ह्यांनी का घेतला हेच त्यांना माहिती नाही आहे. आणि ही मूर्ती बसवली आहे त्याची साधना काय करायची हेही त्यांना माहिती नव्हतं. त्याच्या उलट एके ठिकाणी मला असं बघायला मिळालं, ती व्यक्ती मला म्हणाली, त्या स्त्रीने घेतला होता गुरुमंत्र, तर ती मला म्हणाली की ताई अहो, मी पण गुरुमंत्र घेतला आहे आणि माझ्याकडे गुरुमंत्रानंतर माझं एक घर होतं, अजून एक घर झालं, माझ्याकडे मोठी गाडी आली, माझ्या मुलांची लग्न झाली. म्हणलं अरे वा, हे सगळं गुरुमंत्रानंतर झालं. हो म्हणे ताई, गुरुमंत्र घेतल्यानंतरच तर आपलं सगळी उन्नती होते, आपली प्रगती होते की नाही, म्हणून तर मी गुरुमंत्र घेतला. म्हणले अरे बापरे. आणि मग त्याच्यानंतर त्यांना मी जेव्हा सांगितलं की गुरुमंत्र खरं कशासाठी घेतात, तेव्हा त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं. आणि त्या म्हणल्या की ताई खरंच असा व्हिडिओ तुम्ही नक्की करा, कारण बरेच लोक असे भरकटले आहेत की गुरुमंत्र कशासाठी घ्यायचा आणि काय साधना करायची हेच त्यांना माहिती नसतं. आणि खरंच या लोकांच्या आग्रहाखातर आज मी हा व्हिडिओ करत आहे. आता आपल्याकडे गुरुपरंपरा किती छान आहे हे तर आपल्याला माहिती आहे. जसं की आपले स्वामी समर्थ महाराज, त्यांचे शिष्य आपले शंकर महाराज, त्याच्यानंतर आपले ज्ञानेश्वर माऊली, त्यांचे गुरु, त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ, त्याच्यानंतर नित्यानंद स्वामी, त्यांचे शिष्य कोण मुक्तानंद स्वामी, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, तर त्यांचे गुरु कोण रामकृष्ण परमहंस. तर अशी ही परंपरा आपल्याकडं आहे हिंदू धर्मामध्ये. आणि तुम्ही जर हे बघितलं तर ह्या परंपरेमध्ये ह्या शिष्यांना त्यांच्या गुरूंनी कुठं नेऊन ठेवलं आहे. म्हणजे एक प्रसंग तो तुम्हाला सांगते की नित्यानंद महाराज जेव्हा आंघोळीला गेले होते, तर ते गेल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्याला म्हणजेच मुक्तानंद महाराजांना सांगितलं की अरे जा आणि जरा बाथरूम स्वच्छ करून घे. आणि ते गेले, मुक्तानंद स्वामी आत गेले. ते महाराज आत गेल्यानंतर बाथरूम जेव्हा स्वच्छ करायला लागले, तर तेव्हा काय झालं, त्यांना तिथल्या अणुरेणूमध्ये त्या बाथरूममध्ये नित्यानंद स्वामी दिसायला लागले. आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे त्यांना शक्तिपात जो योग असतो तो शक्तिपात योग घडला आणि तिथंच त्यांची समाधी लागली आणि त्या समाधीमध्ये त्यांना स्वर्गाचं दर्शन झालं. तर अशी ही गुरुपरंपरा असते. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की गुरुमंत्र घेतल्यानंतर त्या गुरूंनी पण सांगितलं पाहिजे की आपल्याला काय काय करायचं आहे, की शिष्याला त्यांनी एका उच्च शिखरावर नेऊन ठेवलं पाहिजे. मी म्हटलं तुम्ही भौतिक सुखांसाठी गुरुमंत्र घेता, म्हणजे ज्या सुखांसाठी आपण जन्माला आलो आहे. म्हणजे बघा, जर मी जास्त कमवलं, जास्त पैसा मिळाला, तर माझा बंगला, गाडी हे सगळं होणारच आहे, मुलांची लग्न तर हे तर होणारच आहे. मग ह्यासाठी गुरुमंत्र घ्यायचा का आपण. मग तेव्हा ते म्हणले नाही ताई, खरंच आहे, काहीतरी चूक झाली बरं का. आणि मग त्यांच्या लक्षात आलं खरं तर गुरुमंत्र का घ्यायचा, तर
गुरुमंत्र घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल, जर आपल्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल, त्या परमेश्वरापर्यंत जायचं असेल आणि त्याच्यात जर आपल्या काही अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला गुरुमंत्र घेतला पाहिजे आपण. आणि खरं तर आपल्या गुरूंनीसुद्धा शिष्याला त्यांनी सांगितलं पाहिजे की हे मंत्र कर, हे मंत्र कशासाठी करायचे आहेत, तर ह्या प्रगतीसाठी तुला हा मंत्र आहे ते तू कर. म्हणजे काय होईल तर त्या शिष्याचा त्या मंत्रावरचा विश्वास बसेल आणि अगदी मन लावून भक्तीने करेल. का तर मला परमेश्वराची प्राप्ती होणार आहे या मंत्रानंतर. आणि म्हणून गुरुही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि शिष्यही तसाच पाहिजे की गुरूंकडनं तुम्हाला काय घ्यायचं आहे हेही तुम्हाला कळलं पाहिजे ना, तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर काय, भौतिक सुख तर आपल्याला तशीही मिळणारच आहेत, कर्म कुणाला चुकली आहेत. नाहीतर बघा ना, ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा इतका त्रास झेलला मग ते म्हणू शकले नसते का त्यांच्या बंधूंना म्हणजेच त्यांच्या गुरूंना की अरे दादा आपण एवढं करतोय, आपल्याला त्रास होतोय, तर तू हे कमी कर. पण नाही, त्यांनीसुद्धा नाही केलं. त्यांनी तो त्रास सहन केला. का तर आपलं कर्म आहे, आपलं प्रारब्ध आहे. आपल्याला जे भोगायचे ते आपल्याला भोगायचेच आहेत. पण ह्याच्याही पलीकडं जाऊन आपला जन्म कशासाठी झाला आहे तर त्या परमेश्वर प्राप्तीसाठी झालेला आहे. ही जी बुद्धी दिली आहे ही फक्त परमेश्वराने माणसालाच दिलेली आहे. आणि हे जे काही परमानंदाचं सुख आहे तर हे सुख देण्यासाठी आपल्याला गुरुमंत्र घ्यायचा आहे तो. नाही तर बाकी भौतिक सुखासाठी तर काही म्हणजे गुरुची आवश्यकताच नाही आहे. ती सुख तर आपल्याला आहेत, आपले रोजचे प्रॉब्लेम तर असतातच. आणि त्यामुळे लक्षात ठेवा की गुरुमंत्र कशासाठी घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य गुरु मिळणं किंवा तुम्ही योग्य गुरुकडे जाणं, गुरूंकडनं आपल्याला काय घ्यायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर अशी ही गुरु शिष्यांची परंपरा आहे. आणि गुरूंमुळं जर परमेश्वर प्राप्तीचं छोटंसं सुख किंवा छोटीशी चुणूक जरी तुम्हाला दिसली तर तुम्ही या भौतिक सुखात नक्कीच अडकणार नाही. तुमचं जीवन जे आहे ते सुवर्णमय होईल यात शंकाच नाही. आणि म्हणून गुरु करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. चला तर मग आजचा विषय मी हा इथंच थांबवते. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. आणि हो, ह्याविषयी जर अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की फोन करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. स्वामी ओम.